नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 16 मेच्या भागामध्ये मित्रांनो आता नंदिनी खूप जोरात रडत असते आणि आता जे काही झालेलं असतं म्हणजे जो काही खेळ झालेला असतो ते सगळं काही तिला आठवत असतं. आणि तेव्हाच आता जीवा तिथे येतो आणि मागून तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. आणि जेव्हा आता जीवा येतो तर नंदिनी लगेचच त्याच्या कुशीत शिरत्याने जोराने रडू लागते आणि त्यानंतर म्हणते, थँक्यू जीवा, थँक्यू सो मच जीवा, अगदी वेळेवरती धावून आलात तुम्ही माझ्यासाठी. खरंच तुमचा खूप आधार वाटला मला. आणि जर आपलं बाळ जगलं असतं ना तर मी तिला नक्कीच सांगितलं असतं की आपले बाबा माणूस म्हणून किती छान आहेत. आणि जेव्हा म्हणतो आणि हे सुद्धा सांगितलं असतं की आई किती कमाल आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, आई? कुठली आई? आई नाही आहे मी. बघितलं ना, माझ्यापर्यंत गिफ्टसुद्धा नाही पोचलं. देवालासुद्धा हेच वाटतं की मी आई नाही आहे, मी कधीच आई नाही होऊ शकणार. आणि म्हणते, हे खरं आहे ना जेव्हा, आणि मग आपण तरी कशासाठी लपवायचं? हे आपण नको लपवायला, ही लपवाछपी नको करायला. हे बघा, आज डॉक्टर म्हणाल्या आणि आज हा संकेतसुद्धा मिळाला, गिफ्टच नाही मिळालं मला. आणि नियतीच्याच मनात कुठेतरी आहे की मी आई होऊ नये. आणि जर तीच एवढा मोठा संकेत देत आहे तर मग आपण तरी कशासाठी एवढी लपवाछपी करायची? आपण आईनं सांगून टाकूयात की मी आई होणार नाही आहे म्हणून. आणि तेव्हाच मित्रांनो आता मानिनी आणि मिथुन काका बोलत येत असल्याचा आवाज या दोघांना होतो. तर तेव्हा हे दोघंच आता नेहमीप्रमाणे डोळे पुसतात आणि बाजूला होतात. आणि तेव्हा आत आल्या आल्या मानिनी लगेचच नंदिनीला गिफ्ट देते आणि म्हणते, नंदिनी हे घे तुझं गिफ्ट. अगं तू आई होणार आहेस आणि तुलाच गिफ्ट नाही असं कसं होईल? तर तेव्हा नंदिनी खुश होते आणि विचारते, आई अहो पण हे गिफ्ट कुठं मिळालं? तर मानिनी सांगते, हे मिथुन भाऊजी त्यांच्याच स्कूटरच्या डिग्गीमध्ये एक राहिलं होतं. तेव्हा मिथुन काका म्हणतो, सी वहिनी, आय एम नॉट रॉंग, माय स्कूटर्स डिग्गी इज रॉंग, आय डोंट लाईक दिस ना. तेव्हा मानिनी म्हणते, बघ नंदिनी, मी तुझ्या जाऊबाईंनासुद्धा सांगितलं आहे की बाबा ये लवकर एकदाची, आठवण येते अगं तुझी. आणि तुझ्या आईलासुद्धा सांगितलं की चक्कर मार म्हणून, कारण पुढच्या महिन्यात ना काव्याची चोरोटी भरायची आहे ना. एकदा का 3 महिने झाले ना की मग टेन्शन नाही बघ. आणि म्हणते, चला बरं आवरावर करायची आहे असं म्हणून मिथुन काकाला घेऊन ते तिथून निघून जाते आता. आणि ते दोघं निघून गेल्यानंतर जीवा आणि नंदिनी परत त्या गिफ्टकडे बघू लागतात आणि त्यांचे होप्स परत जागे होतात. तर त्यानंतर आता हे तिघेसुद्धा डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि तिघेसुद्धा हसत असतात. तर पार्थ म्हणतो, तुम्ही खरंच ना दोघेसुद्धा गोगो मामा आहात. तर तेव्हा आता मिथुन काका विचारतो, अरे म्हणजे काय? तर पार्थ सांगू लागतो, लहानपणी ना बाबा मला आणि जीवाला गोष्ट सांगायचे, 2 भावंडांची, एक गोगो एक गामा, करायचे एक आणि त्यातच गोंधळ घालून ठेवायचे. तर तेव्हा मानेने म्हणते, पार्थ प्लीज हा, एवढा गोंधळ नाही आहे घातलेला आम्ही काय. एक गिफ्ट राहिलं होतं आणि त्यातसुद्धा यांचा सगळा गोंधळ यांच्याच स्कूटरच्या डिग्गीत राहिलं होतं. तर तेव्हा पार्थ म्हणतो, पण कमाल आहे आई, मदर्स डे अँड ऑल, या वयात हावचा वा वा. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, अरे बाप रे वहिनी काय म्हणाला बघा, तुम्हाला म्हातारी म्हणाला बघा, या वयात उत्साह वगैरे वगैरे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आता काही कोडी नाही आहेत का तुम्हाला, सोडवा सोडवा. आणि मानिनीने म्हणतो, नाही आई पण तुझं खरंच फार कौतुक वाटतं गं, पण तूच म्हणतेस ना की 3 महिने व्हायच्या आधी कोणाला सांगायचं नाही. पण या बायका वगैरे, कारण नंदिनी 2 महिन्याच्या प्रेग्नंट आहेत. तर तेव्हा मानिनी म्हणते, बघ एका आईची दुसऱ्या आईला आणि एका प्रेग्नंट बाईची दुसऱ्या प्रेग्नंट बाईला कधीच नजर लागत नाही, कळलं? तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, वा वा वहिनी, आय लाईक युअर थॉट. तर पार्थ म्हणतो, ते पण आई, नंदिनीबरोबर काव्या जर येते असते तर अजून फार मजा आली असती ना. पण काव्या येते नव्हत्या तरीसुद्धा मी असू शकलो असतो ना, मग अशावेळी मी कुठं असतो गं? तर तेव्हा मानिनी एकदमच म्हणते, दिव्या बरोबर. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, वहिनी एक मिनिट, तुम्हाला काव्या म्हणायचं होतं का, चुकून दिव्या म्हणालात? तर मानिनी म्हणते, नाही नाही मिथुन भाऊजी, मला दिव्याच म्हणायचं आहे. तर मिथुन काका म्हणतो, पण अहो ही आता दिव्या कोण? तर तेव्हा पार्थ म्हणतोय, बघा आई, उगीजण आता हाताने लवंग्या फोडू नकोस. तर मानिनी म्हणते, काय रे मग तुझं उगीच आपल्यासारखं दिव्या कॉलिंग आहे कोणी ही दिव्या? तर तेव्हा पार्थ म्हणतो, अगं एम्प्लॉई आहे ग, बडबड कुमारी, थोडी डोक्याचा स्क्रू थोडा ढिला आहे, पण उत्साह आणि बिंदासपणा आ हा हा. तर मानिनी विचारते, पण मग सारखं कशाला तुला कॉल करते? तर पार्थ सांगतो, ती सारखं रेंटने घर शोधते ना, त्या घराचा इश्यू आहे. तेव्हा मानिनी म्हणते, तसं असेल ना तर जर तिला घर मिळूपर्यंत इथे येऊन राहिली तरी चालेल, म्हणजे माझी काहीच हरकत नाही आहे, तू बघ विचार कर. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नको, घरात काय वेड्यांची कमी आहे का, असं तो मिथुन काकाकडे बघत बोलतो. तर तेव्हा मानिनी त्याला एक फटका मारते आणि तिथून निघून जाते. तर त्यानंतर आता जीवा नंदिनीला एक गोळी देत असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो ही गोळी मला आत्ता कशासाठी देता, ही गोळी तर प्रेग्नन्सीत घ्यायची असते ना. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, चकाचक बाई, बहुतेक लव्ह मॅरेजेस पुढे जाऊन
सॅड आणि बोरिंग मॅरेजेस का होतात माहिती आहे? कारण प्रेम आणि ते व्यक्ती मिळवण्यासाठी लोक जे धडपड करतात ना, ती एकदा की ती व्यक्ती मिळाली की बंद करतात, म्हणजे एफर्ट्स घेणं बंद करतात. कारण ते प्रेम मिळालेलं असतं, ती व्यक्ती मिळालेली असते. मग कशासाठी करायची धडपड, कशासाठी घ्यायचे एफर्ट्स? मग कोणी रुसलं तर कशाला मागे मागे जायचं, मग कशाला गजरे आणायचे, किंवा मग कशाला फुलं द्यायची, कशाला आय लव्ह यू तरी म्हणायचं. आणि हेच आपण आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा करतो. हो, प्रेग्नंट असताना बायका आपल्या साठी सगळ्या एफर्ट्स घेतात, म्हणजे त्याचे सगळे लाड पुरवतात, शरीर सुदृढ आणि सक्षम कसं राहील याची काळजी घेतात. पण एकदा का प्रेग्नन्सी आटोपली मग कशाला घ्यायची आहे काळजी? आणि आपण तरी कुठे घेत होतो? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, फक्त मनासाठी नाही, शरीर नवीन पेशी तयार करायसाठी सुद्धा फॉलिक ॲसिडचा वापर करतं. त्यामुळे ही गोळी घ्यावी लागेल, घ्या. असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनी ही गोळी घेते. तर जेव्हा आता तिला विचारतो, बरं आता मला सांग, मी इथं येण्याआधी तू कसला विचार करत होतीस? तर तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही, असंच. म्हणजे काय आहे ना, जेव्हा मी मानून चालले होते की माझ्या नशिबातच नाही आहे आई होणं, पण बघा ना, गिफ्ट चालून स्वतःहून माझ्याकडे आलं. म्हणजे मानले तर संकेत आहेत, नाहीतर मग आपली साधी सुपीड गोष्ट आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, कसं आहे ना चकाचक बाई, समजूत ही कधीच स्टुपिड नसते. आणि तुला जे वाटलं ते खरं आहे, म्हणजे खरंच काहीतरी चांगलं होणार असेल. मंजिरी डॉक्टरींनी जे सांगितलं ते कदाचित अंतिम सत्य नसेल. उद्या आपण सेकंड ओपिनियन घेतोय ना, कदाचित काहीतरी पॉझिटिव्ह घडणार असेल. हू नेवर नो. तर तेव्हा नंदिनी आता जीवाचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, एक सांगू का जेव्हा, म्हणजे माझ्या शरीराचं मला माहिती नाही, पण तुम्ही माझ्या मनासाठी फॉलिक ॲसिड आहात. म्हणजे फॉलिक ॲसिड कसं शरीरामध्ये नवीन पेशी तयार करतं, तसंच तुम्ही असताना माझं मन रोज नवीन स्वप्न बघतं. तुम्ही कायम माझ्यासोबत राहाल ना, मी तुमच्या बाळाची आई झाले तरी आणि नाही झाले तरी. असं तिने विचारल्यानंतर जीवा तिला आपल्या जवळ घेतो. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा आता नंदिनीला सनग्लासेस देतो. म्हणतो, हे सनग्लासेस आहेत, बाहेर खूप ऊन आहे आणि काहीच घडलेलं नाही आहे असं समजून माझ्यासोबत चल, आजपासून नवीन सुरुवात करूया. तर तेव्हा नंदिनी म्हणते, खरं सांगू का जेव्हा, मला काल रात्रीपासून वाटते की सगळं काही नीट होणार आहे. असंही आपण सेकंड ओपिनियन घ्यायला चाललेलो आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की हे रिपोर्ट्स पॉझिटिव्हच येतील. तर जेव्हा म्हणतो, क्या बात आहे, आणि म्हणतो, बोला गणपती बाप्पा. तर तेव्हा मानिनी येते आणि म्हणते, मोरया. आणि या दोघांना सुद्धा अंगारा लावते, विचारते, कुठे बाहेर चाललाय? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं नाही ग, आम्ही असा विचार केला की बाहेर जायचे कपडे घरात घालून बघूयात कसं वाटतंय. तेव्हा मानिनी त्याला एक फटका मारते आणि म्हणते, मी याला सरळ उत्तर देता नाही येत. तर जेव्हा म्हणतो, बाहेरच चाललोय, आता कुठं चाललोय ना हे नको विचारूस. तेव्हा मानिनी म्हणते, मला तर माहिती आहे सोनोग्राफीला जात आहे ना. आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघांना तर धक्काच बसतो. तर जेव्हा विचारतो, तुला कसं माहिती? तर तेव्हा मानिनी म्हणते, मला ना कॅलेंडरने सांगितलं. मागच्या खेपेला तू काव्यासोबत गेली होतीस ना, तेव्हा आल्यानंतर ना पुढच्या सोनोग्राफीची तारीख ना तू आपल्या कॅलेंडरवरती नोंद करून ठेवली होतीस, ती मला काल दिसली म्हणून. आणि म्हणते, ऐका ना, मी काय म्हणते, आज सोनोग्राफीला मी येते तुमच्यासोबत, आपण एकत्र जाऊयात ना, मज्जा येईल. आणि म्हणते, चला विचार नका करू, मी अंगारा ठेवते आणि खाली तुमची वाट बघते, असं म्हणून ती चाललेली असते. तर जेव्हा तिला थांबवतो, म्हणतो, आई तुला काय वेळ लागले? अगं बाहेर ऊन बघ किती आहे, काय वेड्यासारखं काही बोलतेस, यावेळी राहू दे, पुढच्या वेळी तू चल. तेव्हा मानिनी म्हणते, रे नाही, मला आजच यायचं आहे, मी आजी होणार आहे आणि मला माझ्या नातीला बघायचं आहे. असं काय करतोयस रे? आणि उन्हाचं काय एवढं सांगतोयस? आपण काय चालत जाणार आहोत, येणार आहोत, AC गाडीने तरी जाणार आहोत, एवढं काय त्यात? तर नंदिनीसुद्धा म्हणते, आई मी काय म्हणते, जेव्हा बरोबर बोलतायत, काय आहे ना, आम्हाला सोनोग्राफीला जायच्या आधी आणखीन एका ठिकाणी थांबायचं आहे आणि मग तिथून परत आम्ही सोनोग्राफीला जाणार आहोत. खूप वेळ जाईल ना या सगळ्यात, तुम्ही काय करायला एवढा वेळ? तर मानिनी म्हणते, गाडीत बसून राहील, त्यात काय एवढं, हा माझा लाडका मुलगा AC चालू ठेवशील ना रे? तर जेव्हा म्हणतो, अगं तू बसशील का गाडीत, पण आज ज्या ठिकाणी आपण सोनोग्राफीसाठी चाललोय ना, तिथे आजच्या एवढी खूप गर्दी असते अगं, उगाच वेटिंग रूममध्ये तात्कळत बसावं लागेल तुला, काय अर्थ नाही त्याला. तर मानिनी म्हणते, हो हे बरोबर बोललात तुम्ही, ठीक आहे, मी एक काम करते, मी हँड्स फ्री घेते बरोबर, एका वेबसिरीजचे ना काही एपिसोड्स बघायचे राहिलेत, तिथे बसल्या बसल्या बघून घेईन, म्हणजे काय ना, वेळ कसा जातो कळतसुद्धा नाही, आणि मी तुमची वाट बघते खाली, असं म्हणून ती आता खाली निघूनच जाते. तर तेव्हा जीवा आता वैतागतो ना, म्हणते, अरे यार आता काय करणार होतं आपण? तिथे गेल्यानंतर त्या सोनोग्राफी मशीनवरती सगळं काही दिसेल आईला. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हा सगळा प्रॉब्लेम ना आपल्याला गाडीमध्ये सोडवता येईल, पण त्या अगोदर ना खूप मोठा प्रॉब्लेम सोडवायचा आहे.
अहो आपण सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट तरी कुठं घेतली आहे? तर तेव्हा जेव्हा म्हणतो म्हणजे अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, एक सेकंड असं म्हणून तो मोबाईल घेतो आणि मी म्हणतो फोन करून विचारतो त्यांना आणि परत सिटी हॉस्पिटलमध्ये फोन लावतो आणि विचारतो, मी जीवा देशमुख बोलतोय, माझी वाईफ ती प्रेग्नंट आहे, सो सोनोग्राफीसाठी आजची अपॉइंटमेंट मिळू शकते का प्लीज? तर तेव्हा ती सिस्टर तिकडून विचारते, कितवा महिना आहे सर? तर तेव्हा जेव्हा सांगतो दुसरा महिना चालू आहे, अपॉइंटमेंट मिळू शकते का प्लीज? तर तेव्हा ते सिस्टर म्हणते, एक मिनिट मी चेक करून सांगते. आणि चेक करून सांगितल्यानंतर म्हणते, हा सर एक स्लॉट रिकामा आहे, पण सर तुम्हाला लगेच यावं लागेल. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो ठीक आहे ओके. आणि नंदिनीला सांगतो लगेच यावं लागेल म्हणतायत. तर तेव्हा नंदिनी आता घाबरते आणि म्हणते, जेव्हा म्हणजे आता आईनं कळणार का हो सगळं? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, माहिती नाही पण जे काही होईल तरलो तरी आणि बुडालो तरी, असं तो बोलत असतो. इतक्यातच मानिनी परत येते आणि म्हणते, अरे मुलांनो चला ना, मी कधीपासून तुमची खाली वाट बघतीये, चला निघूया चला, असं म्हणून या दोघांना आता लगेचच ती घेऊन जाते. तर त्यानंतर इकडे आता ऑफिसमध्ये दिव्या लगेचच चाललेली असते. तर पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, हो मिस दिव्या, काय आज घराबद्दल चर्चा नाही, रॉबिनबद्दलच्या गप्पा नाहीत, खाण्यापिण्याच्या चर्चा नाहीत, काय आज तुमचा दिवस अजून सुरू नाही झाला का? तर तेव्हा दिव्या म्हणते, सर दिवस सुरू झाला आहे पण दिवस संपूच नाही असं वाटते सर. तर पार्थ म्हणतो, का काय झालं? तर तेव्हा दिव्या म्हणते, सर असं काय करताय तुम्ही, आज माझ्या राहत्या घरातला शेवटचा दिवस आहे ना. आता घर मालकालानी म्हणाला की घर रिकामं करा, तर काय करायचं सर मी? नाही माझं ठीक आहे पण माझं बेबी रॉबिन त्याचं काय करू मी? आणि घरामधलं ते छोटं फर्निचर, माझं सामान. तर तेव्हा पार्थ एकदमच म्हणतो, ऐका ना, तुम्हाला माझं घर माहिती आहे? तर तेव्हा दिव्या म्हणते, सर तुम्ही मला तुमच्या घरी राहायला नेत आहे? सर आय एम रिअली ग्रेटफुल टू यू सर, थँक्यू सो मच, तुम्ही खूप भारी आहात सर. तर पार्थ म्हणत असतो, दिव्या ऐका जर मी काय म्हणतोय. तर तेव्हा दिव्या म्हणते, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी ना तुम्हाला कंप्लेंट करण्याची काही एक संधी देणार नाही. तुम्ही म्हणाल ती घरातली सगळी कामं करेन मी, छोटी मोठी कामंसुद्धा करेन, आणि मला ना अशी छोटीशी खोली दिली ना तरीसुद्धा चालेल सर. माझा अजिबात आग्रह नाही आहे की तुमच्या खोलीच्या एक्झॅक्ट समोरच माझी खोली असली पाहिजे. आणि सर तुम्ही जे म्हणत असता ना की मी सतत बाहेर खात असते, ते सगळे चोचले मी बंद केले सर. तुमच्या घरामधली भाकर भाजी मी आनंदाने खाईन सर, काही टेन्शन नाही. पण सर माझा एक छोटासाच कन्सर्न आहे, तुमच्या घरी सर कुत्र्यांचा काही प्रॉब्लेम तर नसेल ना? तसा माझा रॉबिन खूप शहाणा बाबू आहे. तर तेव्हा पार्थ आता तिला थांबवतो आणि म्हणतो, मी फक्त तुम्हाला विचारलं की माझं घर तुम्हाला माहिती आहे का? मी बोलतोय काय, तुम्ही बडबड काय करताय? मी फक्त विचारलं की तुम्हाला माझं घर माहिती आहे का? तर तुम्ही निष्कर्ष काढून मोकळे झालात. आणि पुढे म्हणतो, माझ्या घराच्या समोरून एक लेन जाते, तिथून राईट मारलं की उजव्या साईडला काचेची बिल्डिंग आहे, तिथे माझ्या मित्राचा फ्लॅट आहे, तो दुबईला राहतो. आणि एक मित्र म्हणून त्याची अशी इच्छा आहे की त्या फ्लॅटचं अख्खं रिकन्स्ट्रक्शन मी करावं, पण त्याला वेळ आहे. सो त्याच्या किल्ल्या आता माझ्याकडे आहेत. आणि काल मी त्या मित्राशी बोललो, तो म्हणाला, मी जर तुमच्यासाठी शब्द टाकला आणि तुमच्या कॅरेक्टरची हमी दिली तर त्याला काही एक प्रॉब्लेम नाही, आणि रेंटचा सुद्धा काही इश्यू नाही आहे. तुम्ही आधी जेवढं रेंट देत होता तेवढं रेंट दिलं तरी ओके. तर दिव्या आता अजून खुश होते, म्हणजे किती भारी सर, थँक्यू सो मच, आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. शिवाय तुमच्या घराच्या जवळ पण आहे ना, नाही म्हणजे तुमच्या एरियामध्ये कुठं काय काय मिळतं हे तुम्ही मला नीट सांगू शकाल, त्या इंटेन्शनने बोले मी. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, मी ॲग्रीमेंटची कॉपी तुम्हाला पाठवतो, त्याच्यावरती सही करा आणि निश्चिंतपणे राहा. तर तेव्हा दिव्या म्हणते, सर थँक्यू सो मच, आणि सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही खरंच खूप भारी माणूस आहात, खूप चांगले आहात. माझ्या इतक्या अडचणीच्या काळातसुद्धा तुम्ही मला मदत करताय. इट्स रिअली बिग थिंग फॉर मी. नाव यू आर लाईक अ फॅमिली टू मी. आणि सर मगाशी मी जी काही बडबड केली ना तुमच्या घरी येऊन वगैरे राहण्याची, ती प्लीज विसरून जा सर. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. आणि त्यानंतर ती खुश होऊन तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आता हे तिघेसुद्धा इकडे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात सोनोग्राफी करायसाठी. तर तेव्हा मानेनी म्हणते, तुला सांगू का नंदिनी, मी पार युगनंतर आत्ता आली आहे सोनोग्राफी सेंटरला. जसं तुझ्याबरोबर जेव्हा येतोय ना तसं माझ्यासोबत विक्रम सतत यायचे, म्हणजे अगदी साधं चेकिंग म्हणू नकोस, सोनोग्राफी म्हणू नकोस, विक्रम माझ्याबरोबर आहेतच. शेवटी ना डॉक्टरने एकदा चेष्टा केली यांची, म्हणाल्या, विक्रम देशमुख, तुम्ही जर चौथ्यांदा चान्स घेणार असाल तर आत्ता सांगा बरं का, म्हणजे मी डिस्काउंटचा वगैरे विचार करीन, असं म्हणून ती हसत असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, एक मिनिटचा, मी आई आले, पटकन वॉशरूमला जाऊन येते. तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं नको. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई असं काय करतेस, बराच वेळ आहे आपला नंबर यायला, जाऊ दे ना तिला. तर मानिनी म्हणते, गप्प बस रे, तुला काहीच कसं माहिती नाही. अगं नंदिनी, सोनोग्राफीसाठी एवढं पाणी प्यायलेस ना तू, मग वॉशरूमला गेलीस तर कसं चालेल, सोनोग्राफी होईपर्यंत थोडीशी कळ काढ.
इतक्यातच सिस्टर आता हाक मारतात, नंदिनी देशमुख तुम्हाला डॉक्टरांनी बोलवले. आणि आता तेव्हा नंदिनी आणि जीवा तर घाबरून एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर मानिनी मात्र खूप एक्सायटेड असेल, म्हणजे अरे चला चला उठा उठा, मी खूप एक्सायटेड आहे असं म्हणून ती उठते आणि या दोघांच्या पुढे तीच जाते. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा काहीतरी करा, मला खूप भीती वाटतीये. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो हो मी बघतो काहीतरी, तू नको टेन्शन घेऊस. आणि त्यानंतर आता हे तिघेसुद्धा सोनोग्राफीच्या रूममध्ये जातात. तर नंदिनी हळूच जीवाला म्हणत असते, मी चक्कर आल्यासारखं करू का, त्याशिवाय थांबणार नाही आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो तू नको टेन्शन घेऊस, मी आहे, चल चल, असं तो हळू आवाजात तिला बोलत असतो. आणि तेव्हा ते आता डॉक्टरांच्या समोर जातात. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्ही नंदिनी देशमुख ना, मी डॉक्टर रीमा, मीच तुमची सोनोग्राफी करणार आहे. आणि विचारते दुसरा महिना चालू आहे ना तुमचा, आणि तुम्ही पोटभर पाणीसुद्धा प्यायला आहेत ना. तर तेव्हा मानिनी सांगते हो हो भरपूर पाणी प्यायला आहेत आणि वॉशरूमला सुद्धा गेलेले नाही आहेत. तेव्हा ते डॉक्टर विचारते, सोनोग्राफीला सुरुवात करायची. आणि तेव्हा डॉक्टर आता नंदिनीला झोपायला सांगतात. तर मानिनी म्हणते, डॉक्टर मी नंदिनीची सासू आणि हा माझा मुलगा जीवा. तर तेव्हा आता डॉक्टर म्हणतात, ड्रेस थोडासा वरती घेता का, जेल लावायचं ना म्हणून. आणि ते आता मशीनला जेल लावू लागतात. तर तेव्हा नंदिनी आता खूपच घाबरत असते आणि जीवासुद्धा खूप घाबरत असतो. तर तेव्हा नंदिनी अजूनसुद्धा ड्रेस वरती घेतच नाही. तर डॉक्टर परत म्हणतात, अहो ड्रेसवरती घ्या ना. तर तेव्हा नंदिनी हो हो असं म्हणत असे. तर डॉक्टर म्हणतात, तुम्हाला टेन्शन आले का, काही घाबरू नका, काही नाही होणार. तर मानिनी म्हणते, अगं नंदिनी टेन्शन का घेतेस तू, अगं सोनोग्राफीला चालू आहे ना आपण. तर डॉक्टर म्हणतात, बरं ठीक आहे मी घेऊ का. असं म्हटल्यानंतर नंदिनी आता जीवाकडे बघते आणि त्याचा हात आपल्या हातात घेते आणि ती खूप घाबरत असते. तर इकडे आता दिव्या परत ऑफिसमध्ये इकडे पारच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते, हे सर हे काय, लंच ब्रेक झाला अजून आणि अजूनसुद्धा तुम्ही कामच करताय. आणि विचारते, सॉरी मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला. तर पार्थ म्हणतो, ते काय नवीन आहे, बोला. तर दिव्या म्हणते, सर म्हणजे मी काय रोज डिस्टर्ब करते का तुम्हाला. नाही नाही ठीक आहे, इट्स ऑल राईट, काय ना मी आज चांगल्या कारणासाठी डिस्टर्ब करते, हे घ्या हे तुमच्यासाठी. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो मिस दिव्या मी तुमच्यासमोर हात जोडतो, कळलं ना, हे असलं ना माझ्यासमोर नका ठेवू. नाही तुम्हाला माझ्याबद्दल आदर वाटतो तर ठीक आहे, पण तुमचा आदर हा माझ्या पोटातूनच का जातो. तुम्ही दोनदा बोललात, मी दोनदा खाल्लं ते, तो सोयाचाप, तुमचा मेंदू वडा, रगडा पॅटीस वगैरे, पण आता नाही, मी आता बाहेरचं खाणार नाही आहे. तर तेव्हा दिव्या म्हणते, सर हे बाहेरचं नाही आहे सर, घरचं आहे, घरचं जेवण आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, बाहेरचं तर दिसतंय. तर तेव्हा दिव्या म्हणते, सर आता आमच्या गरिबाकडे ना कुठून येणार ना फॅन्सी डबे, काय ना रेस्टॉरंटमधून जेवण मागवल्यानंतर ते जे डबे येतात ना, ते पार्सलचे, ते आम्ही असे छान धुवून घासून पुसून ठेवून देतो आणि पुन्हा वापरतो, तेच हे डबे आहेत सर, यात ना घरचं जेवण आहे, डोंट वरी. असं म्हणून ते डबा उघडून दाखवते आणि म्हणते, बघा सर मी आज ना वांग्याचं भरीत बनवलं आहे आणि ही भाकरी आहे ना ती सुद्धा मीच थापली आहे. आमच्या शेजारच्या काकूंच्याकडून ना भाकरीचं थोडंसं पीठ आणलं आणि भाकऱ्या थापल्या. आज माझ्या राहत्या घरामधला लास्ट डे आहे ना सर, म्हणून त्यांनी मला पीठ दिलं. तर तेव्हा पार्थ विचारतो, हे सगळं तुम्ही. तर तेव्हा दिव्या म्हणते, हो सर तुम्ही मला मागच्या वेळी ओरडला होतात ना की मी बाहेरचं खूप खाते म्हणून, आणि तुमच्यासाठी मी हे घरामधलं सगळं बनवलं आहे, प्लीज टेस्ट करा ना सर. तर तेव्हा पार्थ म्हणतो, बघू बघू तुमच्या हाताला किती चव आहे ते. असं म्हणून तो एक घास खात असतो. इतक्यातच आता पार्थचा मोबाईल वाजतो आणि मिथुन काकाचा फोन आलेला असतो. आणि मिथुन काका तिकडून बोलल्यानंतर पार्थ एकदम धक्क्यानेच उठून उभा राहतो आणि म्हणतो, काय शॉर्ट सर्किट, मी आलो आलो असं म्हणून तो आता जेवण वगैरे सगळं तसंच सोडतो आणि धावतच सुटतो तिथून. तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये हे दोघे तर जाम घाबरलेले असतात. आणि इतक्यातच इथे आता एक सिनियर डॉक्टर येतात आणि म्हणतात, इतकी गर्दी का आहे इथे, आणि सोनोग्राफी करताना तुम्ही डॉक्टर रीमा, मग इतकी लोक का आहेत तिथे. तर तेव्हा मानिनी म्हणते, डॉक्टर सॉरी पण मी हिची सासू आहे आणि हा माझा मुलगा आहे, म्हणजे त्यांचा नवरा, आम्ही घरातलेच आहोत. तर डॉक्टर म्हणतात, हो सगळी घरचीच माणसं असतात, बघायला येणारी पण घरचीच माणसं असतात, आणि मुलगी आहे हे समजल्यानंतर हे बाळ नको हे म्हणणारी पण घरचीच माणसं असतात नाही का. तर मानिनी म्हणते, एक मिनिट डॉक्टर तुम्हाला असं वाटते का की आम्ही इथं तपासणी वगैरे करायला आलो आहे. तर तसं नाही आहे प्लीज, आम्ही त्यामधले नाही आहोत, आमच्याकडे मुलगा मुलगी वगैरे असा काहीसुद्धा भेदभाव केलेला जात नाही. अहो उलट मुलगी झाली तर ती लक्ष्मी आहे, आम्ही असं समजू ना गावभर पेढे वाटू. आणि तुम्ही यांना विचारा ना, उलट यांना तर मुलगीच हवी आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीतरी बोलू नका. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा मॅडम ऑफेंड होऊ नका, काय आहे ना मी या हॉस्पिटलची ऑथॉरिटी सांभाळते, माझ्या अनुभवावरून सांगते, तुम्ही नाही, पण 2-4 केसेस अशा होऊन गेलेल्या आहेत. या घरचीच माणसं ना सोनोग्राफीच्या नावाखाली जेंडर चेकायला आलेले, त्यामुळे हॉस्पिटलने असा नियम केलेला आहे की सोनोग्राफी करताना गरोदर स्त्री सोडून आत कोणीच नसेल. तेव्हा मानिनी म्हणते, अहो प्लीज असं करू नका,
म्हणजे आम्ही अगदी थोडा वेळ थांबतो. म्हणजे काय आहे ना, मी पहिल्यांदा आली आहे, मला ना माझ्या नातवंडाला पाहायचं आहे, प्लीज प्लीज बघू द्या ना. तर तेव्हा आता जेव्हा त्या गोष्टीचा फायदा उचलतो म्हणतो, आई आई हे बघ, हॉस्पिटलचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, आपण ते फॉलो करायला पाहिजे, चल ना आपण बाहेर जाऊन थांबूयात ना, चल तू चल चल असं म्हणून तिला तो बाहेरच घेऊन जातो. तर तेव्हा नंदिनी त्या डॉक्टरांना म्हणते, मॅडम थँक्यू सो मच. तर तेव्हा ते डॉक्टर विचारतात, थँक्यू कशासाठी? तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही असंच. तर इकडे आता बाहेर आल्यानंतर मानिनी म्हणते, अरे पण हे चुकीचं आहे ना, दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा आपण चांगल्या माणसाने पण भोगायची का? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं असू दे ठीक आहे, बस उभं शांत हो, अगं हॉस्पिटल आहे हे. तर मानिनी म्हणते, अगं केवढ्या उत्साहात आले होते मी, आणि सकाळ सकाळी यांनासुद्धा सांगितलं की मी नंदिनीची सोनोग्राफी आहे, मी जाणार आहे तिच्याबरोबर, आणि उगाचच सांगितलं त्यांना. आणि मला वाटतं ना, इच्छा बोलून दाखवली ना की ती पूर्ण होत नाही मग. आणि विचारते, ऐक ना परत एकदा बोलून बघूयात का त्या डॉक्टरांशी? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही आई अगं ते आपल्याला नाही सोडणार, तू शांत बस ना प्लीज. तर मानिनी म्हणते, अरे काय तुला चालल्यासारखं शांत शांत हो शांत हो. अरे मी आजी असून शांत बसू शकत नाही, पण तू वडील असून कसं काय शांत बसू शकतोस? तुला बाळ बघायची इच्छा होत नाही आहे का? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, होते ना खूप इच्छा होते, मला किती इच्छा होते ना, हे खरं तर मी तुला शब्दात नाही सांगू शकत अगं. मी तर ना माझ्या बाळासाठी सगळं काही पणाला लावू शकतो, पण नियती अशी खेळ खेळते ना की तिच्यापुढे आपण काही नाही करू शकत. तर मानिनी म्हणते, अरे आता नियती कुठे आली मध्येच? त्या डॉक्टरमध्येच आल्या. आणि म्हणते, बरं ठीक आहे जाऊ दे, नंदिनी आहे ना आतमध्ये, ती आली ना की मग आपण तिच्या नजरेतून ते सोनोग्राफीच्या वेळेचं छोटंसं बाळ कसं दिसलं ना हे तिलाच विचारू. तर तेव्हा जेव्हा मनात म्हणतो, डॉक्टर दीक्षितमुळे आज वाचलो, पण नंदिनी आत काय करत असेल, असा तो सगळा काही विचार करत असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पार्थ आता धावत धावत घरापर्यंत पोहोचतो आणि मिथून काका असं ओरडत असतो, आणि सगळीकडे लाईट गेलेले असतात. आणि तेव्हाच एका छोट्याशा लाईटचा फोकस एका बोर्डवरती होतो, आणि त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं, बाबा मी आणि आईने तुम्हाला मिस केलं. आणि तेव्हा एकदमच असे सगळे काही फुगे वगैरे उडू लागतात, मोठा दंगा होतो. आणि मित्रांनो, समोरून काव्या तिथं येते आणि पुढे येऊन काव्या म्हणते, अरे आओ ना फिर. तर तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही खरंच आलायत? तर तेव्हा काव्या म्हणते, काव्या पार्थ देशमुख इज बॅक. तर तेव्हा पार्थ तर तिला मिठीच मारतो. तर त्यानंतर मित्रांनो, आता जीवाचं जे प्रतिबिंब असतं ते परत येतं, आणि ते जीवाला म्हणत असतं, तुमची आई तुमच्यासोबत आली, तुमच्या गाडीत बसली, एकदा का जर तिला कळला असताना तर तुमचा काय खरा नव्हता. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, पण अजून किती दिवस लपवायचं हे? ज्या दिवशी घरच्यांना हे कळेल ना त्या दिवशी, असं तो म्हणत असतो. इतक्यातच आता काव्या तिथं येते आणि म्हणते, कळलंय मला सगळं. आणि असं तिने म्हटल्यानंतर तर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर काव्या आता जीवाला म्हणते, IRP रोडवरती जे काही झाले ना ते सगळं मला कळालेलं आहे. आणि काव्या असं बोलत असताना जीवाला तर काही सुधरतच नसतं, त्याला काही समजत नसतं की काव्याला ही गोष्ट कशी काय कळाली. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच, आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.